हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. डेली मार्केट न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण तुमच्यासाठी एक न्यूज घेऊन आलो आहोत. ती न्यूज आपण डिस्कस करणार आहोत. त्या न्यूजशी रिलेटेड काय इम्पॅक्ट मार्केटवरती पडू शकतो, मार्केटमधल्या एखाद्या स्टॉकवरती पडू शकतो, ते आपण पाहणार आहोत. आणि तुम्ही तुमचा स्वतःचा डिसिजन घ्यायचा, ती न्यूज पाहून त्या न्यूजचे ॲनालिसिस करून की तुमच्याजवळ असलेले पोझिशन्स कशा बनवायच्या, कशा क्रिएट करायच्या त्याचा. तर चला पाहूयात न्यूज. Maharashtra cabinet clears the proposal to cut the government levies on a real estate by 50% until December 31, 2021. तर या न्यूजचा अर्थ काय आहे ते मराठीत तुम्हाला पहिल्यांदा समजून सांगतो. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काल एक असा डिसिजन घेतला की तुम्ही जर एखादी रिअल इस्टेट साईट खरेदी करत असाल तर ती तुमच्या नावावर करून घेताना जो खर्च येतो, सरकारी खर्च येतो, त्या खर्चामध्ये तब्बल 50%चं डिडक्शन करण्यात आले आहे. 50%ने तो खर्च कमी करण्यात येणार आहे. म्हणजेच काय, थोडक्यात समजून घ्या. समजा तुम्ही एखादा गाळा खरेदी करताय किंवा एखादा फ्लॅट खरेदी करताय. त्या फ्लॅट खरेदी करताना, तो फ्लॅट तुमच्या नावावर खरेदी करताना स्टॅम्प ड्युटी, सरकारी खर्च जर साधारणतः 60,000 रुपयाच्या आसपास येत असेल तर येणाऱ्या काळामध्ये म्हणजेच डिसेंबर 31, 2021 पर्यंत तो गाळा, तो रेसिडेन्शियल प्लॉट तुमच्या नावावर करून घेण्याचा खर्च हा 60,000वरून 30,000वर येणार आहे. किती हजारावर येणार आहे? 30,000वर येणार आहे. म्हणजेच काय, तुमचे 30,000 रुपये सेव्ह होणार आहेत. मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हा डिसिजन घेतला तर या डिसिजनचा मार्केटवरती काय परिणाम होऊ शकतो, पूर्ण रिअल इस्टेट सेक्टरवरती काय परिणाम होऊ शकतो ते आता थोडक्यात पाहून घेऊ. बघा, तुमचा एखादी कन्स्ट्रक्शन म्हणजे फ्लॅट खरेदी करण्याचा खर्च जर तुमचा कमी झाला तर काय होणार आहे, ग्राहकाला ती वस्तू स्वस्त भेटणार आहे, बरोबर. म्हणजेच ज्या कन्स्ट्रक्शन साइट तयार आहेत, जे फ्लॅट बांधून तयार आहेत, त्यांच्यामध्ये जे मंदीचं वातावरण आहे ते दूर होणार आहे. का? तर ग्राहक त्याकडे आकर्षित होतील, ग्राहक ते फ्लॅट खरेदी करण्यासाठी धावपळ करतील. आणि मग लक्षात घ्या, ग्राहकांची जर मागणी वाढली फ्लॅट खरेदी करण्यासाठी तर आपोआपच काय होणार आहे, रिअल इस्टेट सेक्टरला त्याचा फायदा होणार आहे, त्या स्टॉकचा परफॉर्मन्स चांगला होणार आहे. तर मग या न्यूजचा इम्पॅक्ट आज मार्केटवरती काय झाला, कशा पद्धतीनं रिअल इस्टेट सेक्टरने आज परफॉर्म केलं इंट्राडे मध्ये, ते पहिल्यांदा पाहून घेऊ. तर लक्षात घ्या, हा आहे स्टॉक मार्केटचा व्ह्यू. तर रिअल इस्टेट सेक्टर आज तब्बल 1.72% म्हणजे साधारणतः 2.5% वरती बाजूला वरती ओपन झाला होता. आता तो 1.72% काम करतोय. म्हणजेच न्यूजचा इम्पॅक्ट हा मार्केटवरती होत असतो. म्हणून न्यूज या सगळ्यात आधी तुम्हाला कळणं गरजेचं असतं आणि त्या न्यूजवर बेस आधारित तुम्ही तुमचा ट्रेड सेटअप बनवू शकता. तर आज रिअल इस्टेट सेक्टर साधारणतः 1.5% वरती आहे. पण या न्यूजचा इम्पॅक्ट फक्त इंट्राडेचा आहे का, हाही विचार तुम्ही करायचा. तर लक्षात घ्या, ही न्यूज आहे, पण ही न्यूज फक्त एका दिवसापुरती मर्यादित आहे का, म्हणजे एका दिवसासाठी आहे का, तर नाही. या न्यूजचा इम्पॅक्ट पूर्ण 31 डिसेंबर 2021 पर्यंत पडणार आहे. मग या काळामध्ये जे लोक एखादा फ्लॅट खरेदी करतील तर त्यांना तो डिस्काउंट मिळणार आहे. म्हणजेच 31 डिसेंबर 2021 पर्यंत तरी किमान घरांची खरेदी विक्रीचे व्यवहार जास्त होतील. आणि हे व्यवहार जर 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढणार असतील तर परिणाम स्वरूप या कंपन्यांचा फायदा सुद्धा 31 डिसेंबर 2021 पर्यंत होणार आहे. तर एका सर्वेनुसार आता महाराष्ट्रामध्ये ज्या कन्स्ट्रक्शन साईट आहेत त्या साईटमध्ये ज्या रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंटने पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत तर त्यांच्यामध्ये साधारणतः मागच्या एका वर्षामध्ये 20%ची ग्रोथ झाली आहे. किती? 20%ची. आणि पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये सुद्धा याच्यामध्ये तब्बल 50%ची ग्रोथ ते रिअल इस्टेट कंपनीमध्ये गृहीत धरण्यात आले आहे. मग याचाच परिणाम रिअल इस्टेट सेक्टर साधारणतः या पॉईंटपासून तरी साधारणतः तुम्हाला 50 पॉईंटची मुवमेंट देऊ शकतो. तर आता ज्यावेळेस महाराष्ट्र गव्हर्नमेंटने स्टॅम्प ड्युटीवरचा खर्च हा 50%ने कमी केला होता, त्या न्यूज पासूनच्या आजपर्यंतचा इम्पॅक्ट काय आहे ते पाहून घेऊ. तुम्हाला मी एक स्टॉक दाखवतो, अजमेरा रिअलिटीज. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अजमेरा म्हणजे ज्या कन्स्ट्रक्शन साईट आहेत त्यांच्या खरेदी विक्रीत स्टॅम्प ड्युटीचा जो खर्च होत होता तो 50%ला कमी केला होता. ती न्यूज आली होती जुलै महिन्यामध्ये. तर बघा, जुलै महिन्यामध्ये ही न्यूज, ऑक्टोबर महिन्यामध्ये ती न्यूज आली. ऑक्टोबर महिन्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून साधारणतः 80 रुपयाचा असलेला अजमेरा रिअलिटीजचा स्टॉक आज 140 रुपयाला काम करतोय. म्हणजे न्यूजचा इम्पॅक्ट कसा होतो बघा. त्यावेळेस जर तुम्ही ती न्यूज पकडली असती आणि अजमेरा रिअलिटी सारख्या रिअल इस्टेट मधल्या एका फंडामेंटली स्ट्रॉंग असलेल्या स्टॉकमध्ये जर आपले पैसे इन्व्हेस्ट केले असते तर आज तुमचे पैसे 80 रुपयाचे 140 रुपये झाले असते. तसेच या न्यूजचा सुद्धा इम्पॅक्ट या स्टॉकवरती होणार आहे. आणि हा स्टॉक जरी 80 रुपयावरून 140 रुपयावरती गेला असला तरी याचं नेक्स्ट लेवलचं टार्गेट जे आहे चार्ट बेसिकवर पाहता ते 200 रुपयापर्यंत येत आहे. पण लक्षात घ्या मित्रांनो, न्यूज एक्सप्लेन करणं हे माझं काम आहे आणि त्या न्यूजशी रिलेटेड काय इम्पॅक्ट होणार आहे त्याचा ॲनालिसिस करणं
तुमच्या एखाद्या मेंटॉरला विचारणं, तुमच्या कन्सल्टंटला विचारणं हे काम तुमचं आहे आणि तुमचे पैसे हे खूप अनमोल असतात. ते विचारपूर्वक इन्व्हेस्ट करा. फक्त मार्केटशी रिलेटेड काही न्यूज असतील, अपडेट असतील ते सांगण्याचं काम माझं आहे. ते इम्पॅक्ट कशा पद्धतीने थोडक्यात झाला यासाठी मी ॲज अ एक्झाम्पल म्हणून एक अजमेरा रिएलिटीचा स्टॉक तुम्हाला दाखवलेला आहे. पण पूर्णपणे कोणता स्टॉक खरेदी करायचा हा निर्णय तुमचा आहे. तुमच्या कन्सल्टंटला विचारा आणि त्याशी रिलेटेड निर्णय घ्या. थँक्यू व्हेरी मच.